श्री स्वामी समर्थ एव्हरीवन. सकाळी उठली मी, माझ्यासाठी मी गरम पाणी केली आणि पिलं मी पण. आणि माझ्यासाठी मी हे घेतलं होतं, मोड घेतलं होतं भाजी बनवण्यासाठी. आणि चपात्या मला सकाळी 6 वाजता मला भूक लागली, काय माहीत कसं. सकाळी 6 वाजता नंतर मी माझ्यासाठी मोड बनवली भाजी आणि चपात्या बनवली आणि मी 8 वाजताच खाल्ली. सगळं बनवून टाईम होते ना, उशीर होते. इतकं भूक लागलं सांगू नकोस. नंतर मी फ्रेशअप पण झाली. नंतर मला कॉल आला की माझा तब्येत बिघडली आहे म्हणून. अचानक काय झालं काय माहीत त्याला, अचानक असं काय झालं. सकाळी मॉर्निंग तर छान होता, अचानक तब्येत कामावर जातो. नंतर मी रिक्षा पकडली, लवकर गेली त्याच्यासोबत त्याला भेटायला. तेव्हा त्याचं सगळं सलाईन लावलं होतं. तेव्हा त्याचं मी नंतर पोचली, सलाईन संपल्यावर पोचली त्याला आणायला. मी त्याला घेऊन आली त्याला मी. नंतर त्याने काहीच खाल्लं नव्हतं. त्याच्यासाठी केळं घेतलं, त्याने खाल्लं. ते खाताना होत नव्हतं, सलाईन लावलं होतं ना. मी त्यासाठी नंतर खिचडी बनवली, त्याला खायला घातलं. आणि त्याची टॅबलेट होती त्याला ते पण दिलं. दुखत होता म्हणत होता. बाबा किती त्रास त्यांना माहिती, कोणा त्रास होते त्यांना, तब्येत बिघडली. आणि मी तर लय टेन्शनमध्ये झालतो त्याची तब्येत बिघडली म्हणून. इतकं टेन्शन आलं ना सांगू नकोस. म्हणून मी त्याची टॅबलेट बघत होती, कसं काय कसं द्यायचं, किती टायमावर द्यायचं जेवल्यावर. नंतर रात्री नंतर माझ्यासाठी मी बिस्किट आणायला गेली, भूक लागली म्हणून मला. आणि अचानक पाऊस आला. तुमच्याकडे आहे का तिथे पाऊस? आमची इथे स्टार्ट झाला काल रात्रीच पाऊस आला होता. इतकं पाऊस सांगू नको, लय पाऊस. मी पटपट गेली, नंतर भिजली असती मी. बघा तुम्ही बघू शकता बघ. नंतर मी आली माझ्या घरी. नंतर मी स्वयंपाक करायला घेतलं, पालकची भाजी बटाटा टाकून. आणि खिचडी होती दुपारीची, ते आपण खाल्लं आपण. आणखी चपात्या बनवून घेतल्या मी लवकर. आणि माझं मूड ऑफ झालं होतं, त्याच्यामुळे मला कायच करावं असं वाटत नव्हतं. काय मूड आता करावेच लागेल. मी केली लवकर. नंतर भाजी पण पटकन बनवून घेतलं मी. असं एक माणूस बरं नाही वाटलं तर काय होते ना, दुसऱ्या माणसाला पण. तुम्ही पण प्रे करा की माझ्या नवरा लवकर बरं होऊ दे. नंतर मी बारीक सगळं चॉप करून घेतलं, भाजी सगळं. भाजी बनवण्यासाठी ठेवलं मी. नंतर तो लेटच जेवला, लवकर जेवला नाही आम्ही. 10-11 वाजता जेवण केलं. मी जेवण करून ठेवली होती 8 वाजता, असं ना 8 वाजता नाही 9 वाजतापर्यंत. नंतर तो जेवलाच नाही. 11 वाजता आपण जेवलं सगळं. ती काय मी सगळं पुसून घेतलं, सगळं क्लीन करून घेतलं. नंतर मी चपात्या पण पटकन बनवून घेतलं. सर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गायज, भेटूया पुढच्या व्लॉग.